श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. दीप अमावस्या. दीप अमावस्याला लहान मुलांना का ओवाळतात याविषयी थोडीशी माहिती आपण बघूया. दीप अमावस्याला लहान मुलांना ओवाळावे. आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजे दीप अमावस्या फार महत्त्वाचा समजला जातो. आषाढ महिन्यातल्या अमावस्याला धर्मशास्त्रात विशेष महत्त्व सांगितले आहे. बहुतेकांना हा दिवस गटारी अमावस्या म्हणून माहीत असतो, कारण दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना लागतो आणि बरेच लोक श्रावणात मांसाहार मद्यपान करत नाहीत. त्यामुळे हा आषाढ महिन्यातला शेवटच्या दिवशी ते मनसोक्त पार्टी करतात. पण खरे तर ही अमावस्या धर्मशास्त्रात दीप अमावस्या म्हणून सांगण्यात आली आहे. आपल्या जीवनात प्रकाश निर्माण करणारी ही अमावस्या असावी म्हणून या दिवशी सर्व दिव्यांची पूजा केली जाते. शिवाय या दिवशी लहान मुलांनाही ओवाळायची प्रथा आहे. ती का ते आपण जाणून घेऊया. भारतीय संस्कृतीत दिव्याला, वातींना, ज्योतीला फार महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीत सांगितलेला योग सुद्धा प्राणशक्तीशी निगडित आहे आणि या प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते. हिंदू संस्कृती पूर्णपणे प्रकाशाच्या दिशेने जाणारी असल्याने दिव्याला विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळेच दिवा हा माणसाच्या जीवनाशी निगडित घटक झाला आहे. म्हणूनच मुलांनाही वंशाचे दिवे म्हटले जाते. ते वंश उजळून काढतील असे मानले जाते. ह्याविषयी एक छोटीशी संदर्भ म्हणून तुम्हाला एक कथा सांगते. यमुनेच्या तीरावर जेव्हा गायी गुरांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा यमुनेत लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडविण्यासाठी कृष्णाने त्याला हरवून त्याच्यावर स्वार होत सर्व गोकुळवासियांना मुक्त केले. त्यावेळी यशोदेसह सर्व सुवासिनींनी गोपाळ कृष्णाची दिव्यांनी आरती केली आणि असंच तेज, धैर्य, शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशा प्रार्थना केली. तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली आहे. हा प्रसंग आषाढ अमावस्येला घडल्याने त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्याने त्या रात्रीला दिव्याची आवस असेही म्हटले जाऊ लागले. प्रकाश अंधकार दूर करून सारे काही उजळून टाकते असं मानले जाते. त्याचप्रमाणे संकटांच्या अंधकाराला चिरून सर्व संकट दूर करून मुलांचे आयुष्यही नवी उमेद, शक्ती, ऊर्जेने उजळून निघावे या इच्छाने मुलांना दिव्याने ओवाळले जाते. आजचे मुले हे भविष्यातले जबाबदार नागरिक असतात. त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला संस्कार विधी आहे. याचा संबंध श्रीकृष्ण कथेत आलेला आहे. आज सांगितलेली माहिती तुम्हाला आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब